नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 ते 5:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 5:17 आणि यमगंड काळ दुपारी 12:31 ते 2:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि नेपच्यूनचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीकरता आजचा दिवस लाभ, नवीन संधी आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सहकार्यांमुळे तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची योग्य वेळ जवळ येत आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून तृतीय स्थानातील रवी बरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. हा ग्रहयोग मित्र, आर्थिक लाभ, नवीन संधी आणि सामाजिक संपर्क यामध्ये अनुकूल परिणाम देणारा आहे. आज हाती घेतलेली बहुतांश कामं वेळेत पूर्ण होतील. मित्रपरिवाराशी भेटीगाठी होतील आणि त्यांच्या माध्यमातून एखादी चांगली संधी किंवा महत्त्वाची माहिती मिळू शकते. काही नवीन ओळखी भविष्यात तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला राहील. अचानक एखादी चांगली कल्पना सुचेल जी भविष्यात आर्थिक प्रगतीचा पाया ठरू शकते. गुंतवणुकीच्या बाबतीत नियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. आज मिळालेली छोटी संधी उद्याच्या मोठ्या यशाचे दार उघडू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि यशाचा आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही केलेल्या कामाची योग्य दखलही घेतली जाईल. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून द्वितीय स्थानातील रवी बरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. त्याचबरोबर तुमच्या राशीतील मंगळ आणि लाभस्थानातील नेपच्यून यांचाही शुभ लाभ योग तयार होत आहे. कार्यक्षेत्रात नवीन कल्पना सुचतील. एखादा नवीन प्रकल्प, नवीन जबाबदारी किंवा करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. तुमचे अंदाज आणि निर्णय आज बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. येत्या 2-3 दिवसात आज केलेल्या नियोजनाचा चांगला फायदा दिसू लागेल. आजचा संदेश. आज तुमची मेहनत आणि दूरदृष्टी तुम्हाला यशाच्या आणखी जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस भाग्याची उत्तम साथ
नवीन सुरुवात आणि सकारात्मक घडामोडी घेऊन आलेला आहे. मनामध्ये उत्साह राहील आणि प्रत्येक कामात यश मिळवण्याची प्रेरणा मिळेल. हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून तुमच्या राशीतील रवीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. हा ग्रहयोग नशीब, प्रवास, शिक्षण, करिअर आणि नवीन संधी यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. महत्त्वाची कामं सहज पूर्ण होतील. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात आणि त्या प्रवासातून भविष्यात फायदाच होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. भविष्याशी संबंधित योजना तयार करण्यासाठी आणि त्यावर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल. आजचा संदेश. आज भाग्य तुमच्या बाजूने आहे. योग्य वेळी योग्य कृती केली तर यश निश्चित तुमचंच असेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस अनपेक्षित लाभ, योग्य अंदाज आणि नवीन संधी घेऊन आलेला आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होतात त्या दिशेने सकारात्मक घडामोडी घडण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र यशाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं राहील. आज चंद्रमा तुमच्या अष्टम स्थानातून भ्रमण करत असून व्ययस्थानातील रवीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. त्याचबरोबर लाभस्थानातील मंगळ आणि भाग्यस्थानातील नेपच्यून यांच्यामध्ये शुभ लाभ योग तयार होत असल्यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये चांगले संकेत मिळत आहे. आज अचानक एखादा आर्थिक लाभ होऊ शकतो. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळण्याचेही संकेत आहेत. तुमचे अंदाज आणि निर्णय बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा किंवा जुन्या तक्रारींकडे लक्ष द्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. आजचा संदेश. आज मिळणारी छोटी संधी भविष्यात मोठ्या यशाचे रूप घेऊ येऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध, करिअर आणि नवीन संधीसाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आज अनेकांवर पडेल आणि त्याचा फायदा कार्यक्षेत्रातही होईल. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून लाभस्थानातील रवीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. दशम स्थानातील मंगळ आणि अष्टम स्थानातील नेपच्यून यांचाही शुभ योग तयार होत असल्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल. जीवनसाथीबरोबर फिरायला जाण्याचा योग संभवतो. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठीही दिवस आनंददायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन कल्पना, नवीन संधी किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक लाभाचेही चांगले योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहार मिळू शकतात. आजचा संदेश. आज तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनच यशाची गुरुकिल्ली ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल, अंतःप्रेरणा आणि योग्य संधी घेऊन आलेला आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि काही अपेक्षित घडामोडी तुमच्या बाजूने घडतील. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून दशम स्थानातील रवीबरोबर त्रिकोण योग करत आहे. तसेच सप्तम स्थानातील नेपच्यून आणि भाग्यस्थानातील मंगळ यांच्यामध्येही शुभ लाभ योग तयार होत असल्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढत आहे. आज कार्यक्षेत्रात एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होईल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
तुमच्या कामामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आनंद आणि सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. कामाच्या व्यापात स्वतःची काळजी घेणं विसरू नका. आज मनामध्ये काही चांगल्या अंतःप्रेरणा निर्माण होतील. तर कल्पनांवर पुढील काही दिवस काम केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आजचा संदेश. आज तुमच्या मनात येणाऱ्या सकारात्मक कल्पना भविष्यातील यशाचा मजबूत पाया ठरू शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस भाग्याची उत्तम साथ, आत्मविश्वास आणि यशाचा आहे. अनेक दिवसापासून रखडलेली कामं आज वेगाने पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून भाग्यस्थानातील रवीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. त्याचबरोबर अष्टम स्थानातील मंगळ आणि नेपच्यून यांच्यामध्ये शुभ लाभ योग तयार होत असून भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. आज तुमचा मूड आणि आत्मविश्वास खूप चांगला राहील. हाती घेतलेली कामं वेळेत पूर्ण होतील. रखडलेले प्रश्न मार्गी लागतील आणि वरिष्ठांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी दिवस विशेष लाभदायक आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगला आत्मविश्वास मिळेल. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी दिवस आनंददायी आहे. गर्भवती महिलांसाठी ही काळ अनुकूल राहील. भाग्याची साथ असल्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. आजचा संदेश. आज भाग्य तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस शांतता, मानसिक समाधान आणि कौटुंबिक आनंद घेऊन आलेला आहे. काही काळापासून सुरू असलेली धावपळ कमी होईल आणि स्वतःसाठी वेळ मिळेल. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील रवीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. सप्तम स्थानातील मंगळ आणि पंचम स्थानातील नेपच्यून यांच्यामध्ये शुभ लाभ योग तयार होत असल्यामुळे नातेसंबंध आणि मानसिक समाधान वाढेल. आज घरात राहणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि विश्रांती घेणं तुम्हाला अधिक आवडेल. घरातील वातावरण आनंददायी राहील आणि कुटुंबाबरोबरचे संबंध अधिक दृढवत होतील. येत्या 2-3 दिवसामध्ये वैवाहिक जीवनात आणखीन गोडवा वाढेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना काही विशेष अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. मन शांत असेल तर योग्य निर्णय आपोआप घेतले जातात. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा आहे. व्यस्तता वाढली तरी त्यातूनच यशाचा मार्ग तयार होईल. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून सप्तम स्थानातील रवीबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. त्याचबरोबर षष्ठ स्थानातील मंगळ आणि नेपच्यून यांच्यामध्ये शुभ लाभ योग तयार होत असल्यामुळे कामकाजात चांगली प्रगती दिसेल. आज कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मात्र दिवसभर धावपळ झाल्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कागदपत्रे, व्यवहार, कमिटमेंट आणि प्रॉमिसेस पूर्ण करण्यासाठी दिवस अत्यंत चांगला आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. घरातील वातावरणही समाधानकारक राहील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडतील. आजचा संदेश. आजची मेहनत आणि शिस्त उद्याच्या मोठ्या यशाचा मजबूत पाया ठरेल.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस प्रगती, कौटुंबिक आनंद आणि शुभ घडामोडी घेऊन आलेला आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांचं फळ आता मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा आणि समोर आलेल्या संधींचा योग्य उपयोग करा. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून षष्ठ स्थानातील रवी बरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. त्याचबरोबर पंचम स्थानातील मंगळ आणि नेपच्यून यांच्यामध्ये शुभ लाभ योग होत असल्यामुळे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आज काही अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. महत्त्वाची गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर योग्य सल्ला घेऊन पुढे जाण्यास हरकत नाही. येत्या 2 ते 3 दिवसात आर्थिक बाबतीत आणखीन सकारात्मक घडामोडी घडू शकतात. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर नात्यामध्ये अधिक विश्वास आणि जवळीक निर्माण होईल. वैवाहिक जीवनातही आनंदाचं वातावरण राहील. गर्भवती महिलांसाठीही पुढील काही दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींना विशेष अनुभव किंवा अंतःप्रेरणा मिळू शकते. आजचा संदेश. आज केलेले योग्य नियोजन भविष्यात मोठ्या यशाचं कारण ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीसाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या कल्पना आणि विचार भविष्यात तुमच्यासाठी मोठ्या संधी निर्माण करू शकतात. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून पंचम स्थानातील रवी बरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. तसेच चतुर्थ स्थानातील नेपच्यून आणि तृतीय स्थानातील मंगळ यांच्यामध्ये शुभ लाभ योग तयार होत असल्यामुळे भाग्याची साथ उत्तम मिळेल. आज तुमची मानसिकता सकारात्मक राहील. एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह दिवसभर जाणवेल. हाती घेतलेली महत्त्वाची कामं सहज पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गासाठी दिवस विशेष अनुकूल आहे. अभ्यासात मन लागेल आणि नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. गर्भवती महिलांसाठीही दिवस शुभ राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक मधुर होतील. घर, जमीन, वाहन किंवा वास्तूशी संबंधित महत्त्वाची कामं हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आजचा संदेश. आजची सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस धावपळ असला तरी समाधान देणारा ठरेल. कुटुंब, मित्र आणि स्वतःच्या प्रयत्नांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाची कामं यशस्वीपणे पूर्ण करू शकता. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून चतुर्थ स्थानातील रवी बरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. त्याचबरोबर तुमच्याच राशीतील नेपच्यून आणि तृतीय स्थानातील मंगळ यांच्यामध्ये शुभ लाभ योग तयार होत असल्यामुळे तुमचे अंदाज आणि निर्णय योग्य दिशेने जातील. आज घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरण्याचा योग संभवतो. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. येत्या 2 ते 3 दिवसात अडकलेली कामं ही मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुमचे अंदाज अचूक ठरतील. त्यामुळे भविष्यासाठी केलेले नियोजन योग्य दिशेने पुढे जाईल. मात्र दिवसभर धावपळ आणि कामाचा ताण असल्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांतीलाही तितकंच महत्त्व द्या. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील आणि कार्यक्षेत्रातही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता राहील. आजचा संदेश. आजची मेहनत, योग्य अंदाज आणि सकारात्मक विचार तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशाकडे घेऊन जातील. तर मित्रांनो, हे होतं 5 जुलै 2026 दैनिक राशी भविष्य. आजचे ग्रहयोग बहुतांश राशींना प्रगती, नवीन संधी, आर्थिक लाभ आणि भाग्याची साथ देणारे आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा. योग्य संधी ओळखा आणि प्रत्येक निर्णय सकारात्मक दृष्टिकोनातून घ्या. ईश्वराची कृपा आणि तुमचे प्रयत्न यांची साथ लाभली तर यश निश्चितच तुमचंच असेल. पुन्हा भेटू
उद्याच्या नवीन दैनिक राशी भविष्यासह. धन्यवाद.